नंदुरबार येथे दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला करत जयेश वळवी याची हत्या करण्यात आली आहे। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आदिवासी समाजाने नवापूर बंदचं आवाहन केलं आहे। या संदर्भातील निवेदन नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना देण्यात आलं आहे। या निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे याच्यासह खऱ्या अर्थाने खून करण्यास प्रवृत्त करणारा पोलीस कर्मचारी चेतन चौधरी हा देखील या कटामध्ये सहभागी असून त्याची संपूर्ण चौकशी होऊन सर्वांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल व्हावा तसेच दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी समितीने केली आहे। अन्यथा अशा गुंड प्रवृत्ती परत कोणावरही हल्ला करतील असा इशाराही या निवेदनामध्ये देण्यात आला आहे। निवेदनात पुढे म्हटलं आहे की नंदुरबार हा संपूर्ण आदिवासी लोकवस्तीचा जिल्हा असूनही येथे आदिवासी सुरक्षित नाहीत हे दुर्दैव आहे। जनतेचे रक्षण करणारे पोलीसच जर भक्षक झाले तर सामान्यांनी संरक्षण कुणाकडे मागावे असा प्रश्न आता समाजासमोर उभा राहिला आहे। तसेच सध्या बंजारा समाज धनगर समाज यांना अनुसूचित जमाती एसटी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा जोर धरत असल्याने आदिवासी समाजाने या संदर्भात शासनाला यापूर्वीही पत्रव्यवहार आणि आंदोलनाद्वारे कळवलेला आहे। आदिवासी समाजात अन्य कोणत्याही जातीचा समावेश होऊ नये असा ठाम पवित्रा समितीने घेतला असून शासनाने आदिवासींच्या विरोधातील कोणताही निर्णय घेतल्यास आदिवासी समाज शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। याशिवाय आमदार आमशा पाडवी यांना जातीवाचक आणि अश्लील भाषेत वक्तव्य करणाऱ्या घनश्याम हाके याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या निवेदनावर नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश भाऊ गावित, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, काँग्रेस तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित, सचिव आरसी गावित, दीपक वसावे, ॲडव्होकेट रोशन नाईक, अनिल गावित, संजय मावची, टीएन गावित, विकास वसावे, योसेफ पाडवी आदींच्या सह्या आहेत। खानदेशी राजा न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर। 16 सप्टेंबर 2025 रोजी नंदुरबार या ठिकाणी जयेश वळवी यांचा हत्या झाली आणि या हत्येनंतर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। आणि आज आम्ही काल आदिवासींच्या काही संघटनांनी नवापूर बंदची हाक दिलेली आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीच्या वतीने आणि संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने या पाठिंब्याला आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आहे आणि उद्याच्या बंदमध्ये सगळ्या आदिवासी बांधवांनी सहभागी व्हायचं आहे। आणि व्यापारी बंधूंना विनंती आहे की आपली दुकाने उद्या बंद करून हा बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी आमची त्यांना विनंती आहे। विषय असा आहे की हा जो मर्डर झाला आहे याच्या मागे खरं तर भर बाजार वस्तीमध्ये हा हल्ला करणं, खून करणं म्हणजे याच्या मागे कोणतरी सूत्रधार आहे। आरोपींना जरी अटक झाली असली तरी सुद्धा याचा खरा सूत्र बाहेर आहे आणि ते सूत्रधार जो बाहेर आहे त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही करीत आहोत आदिवासी समाजाच्या वतीने। आणि विशेष करून या घटनेमागे जे काही आरोपी बाहेर असतील त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे जे प्रकरण आहे हे जलद कोर्टामध्ये चालवून याला मोकोको लावून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आज आदिवासी समाजाच्या वतीने करीत आहोत। आणि दुसरा विषय असा आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा आणि धनगर समाज जे आहेत ते परत एकदा आदिवासींच्या आरक्षणामध्ये समावेश करून आदिवासी समाजामध्ये समावेश करून त्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। आम्ही सांगू इच्छितो ज्यांनी आमच्या दादांच्या बाबतीमध्ये अर्वाच्य भाषेत घनश्याम हाके यांनी जे वक्तव्य केलं आहे, जे आदिवासी समाजाचा अपमान करणारा आहे, ज्या बाबतीमध्ये त्यांनी समाजाची बदनामी केलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या घनश्याम हाकेला त्याच्या आईवडिलांकडून संस्कार दिलेले नाही, मिळालेले नाही। कारण अशी गलिच्छ भाषा वापरणं हे आदिवासी समाजाच्या संस्कृतीत नाही। आणि जर कधी त्याला असं वाटत असेल की आदिवासी समाजाबाबतीत द्वेष निर्माण करत असेल तर त्यांनी या नंदुरबार जिल्ह्यात यावं आणि त्यांनी आमचा सामना करावा अशी आमची त्याला उघडपणे आहे चॅलेंज आहे आमचं। आणि म्हणून हे जे या महाराष्ट्र राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचं वक्तव्य या घनश्याम हाके यांनी केलेलं आहे
त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा आणि सरकारने सुद्धा आता जागं झालं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या घनश्याम हाकेंनी केलं आहे। त्याच्यावर शासनाने एट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि म्हणून आमच्या दादांचा जो त्यांनी बदनामीकारक व्हिडिओ केलाय त्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर तीव्र निषेध करतो समाजाच्या वतीने। या येणाऱ्या दिवसांमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने महामोर्चाचं नियोजन सुरू आहे। मला या व्हिडिओद्वारे आवाहन करू इच्छितो मी की आज समाजाचे आरक्षण हे असेल, समाजाच्या नोकऱ्या असतील, या धोक्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता समाजाने संघटित होऊन या महामोर्चामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपले हक्क, आपले आरक्षण हे अबाधित ठेवण्यासाठी आपण संघटित होऊन लढा दिल्याशिवाय आता पर्याय नाही। आणि म्हणून एकच सांगतो की हे जे खून प्रकरण झालंय हे याची संपूर्ण चौकशी, याचा खरा सूत्रधार शोधला पाहिजे आणि जे रक्षक आहेत ते जर भक्षक बनले तर मग जनतेचं संरक्षण कोण करणार। याच्यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा आहे आणि म्हणून SP साहेबांना ही विनंती आहे की याची संपूर्ण चौकशी होऊन जलद कोर्टाच्या मार्फत याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।